नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला मेदूवड्याची रेसिपी सांगणार आहे. बनवायला एकदम सोपी आणि झटपट अशी ही रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. चला आपण सुरुवात करूया. इथे आहे ना आपल्याला वड्यासोबत सांबर आणि चटणी लागणार आहे. तर त्याचं सर्व साहित्य मी घेतलेलं आहे. बघू शकताय मी चिंच घेतलेले, कढीपत्ता आहे, तुरीची डाळ, कोथिंबीर, ओला नारळ घेतलेला आहे, 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, 1 मीडियम साईजचा टोमॅटो, शेंग लागणार आहे ते सुद्धा घेतले आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि इथे बघू शकता हे पीठ आपलं किती छान फुललं आहे. यासाठी ना मी एक मध्यम आकाराची वाटी भरून उडदाची डाळ 4 तास भिजत ठेवली होती आणि रात्री वाटून तशीच ठेवून दिली. आणि सकाळी बघू शकता आपलं पीठ किती छान फुललं आहे. हे पीठ वाटताना त्यामध्ये जास्त पाणी घालून पातळ करायचं नाही, थोडंच पाणी घालून असं पीठ तयार करायचं. त्यामुळे आपले वडे वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम खुसखुशीत असे होतात आणि तेलही अजिबात राहत नाही, खूप छान होतात. सर्वात पहिले आता इथे आपण सांबर बनवायला घेऊया. त्यासाठी मी इथे डाळ घेतलेली आहे, ती तुरीची डाळ आहे. मी 4-चौघांसाठी सांबर बनवते, त्या अंदाजाने मी सर्व साहित्य घेतलेले आहे. तुम्हाला जेवढं हवं असेल, जेवढे मेंबर असतील त्या हिशोबाने तुम्ही साहित्य घ्या. इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे, त्याच्यामध्ये एक कांदा टाकलेला आहे. थोडासा कांदा मी फोडणीसाठी सुद्धा ठेवून दिलेला आहे आणि टोमॅटो टाकून हळद मीठ टाकून कुकर लावून घ्यायचं आहे. आणि जी शेंग आहे ना ती मी नंतर फोडणीमध्ये टाकणार आहे. आता इथे आपण कुकर लावून घेऊया आणि चटणीची तयारी करूया. इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही अजून मिरची टाकू शकता. कोथिंबीर घेतलेले आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे आणि चवीसाठी थोडीशी साखर टाकणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरी चालेल. आम्हाला आवडते म्हणून मी थोडीशी टाकणार आहे. आणि 3 चमचे डाळ टाकणार आहे. तर डाळ टाकल्यामुळं काय होतं तर आपली चटणी एकीकडं आणि पाणी एकीकडं असं होत नाही, ते व्यवस्थित होते. आणि चटणी वाटून झाल्यानंतर इथे आपण तिला तडका देणार आहे. तर पॅनमध्ये मी तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहे. मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकणार आहे. इथे आपली चटणी तयार आहे. आता आपण सांबर बनवूया. तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया. मोहरी चांगली तडतडली की हिंग टाकून घ्यायचं आहे आणि मग कांदा आणि हिरवी मिरची टाकायची. छान मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेणार आहे. इथे मी काश्मीरी लाल मिरची 1 चम्मच टाकलेला आहे आणि 2 चमचे सांबर मसाला टाकलेला आहे. जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही अजून टाकू शकतात. मी 4-चौघांसाठी बनवते तर मी त्या हिशोबाने टाकते. आणि शेंगसुद्धा आपण फोडणीतच टाकून घेणार आहे. आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती ह्याच्यामध्ये टाकायची आणि आपल्याला जेवढं पातळ हवं आहे त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. इथे मी चिंच सुरुवातीलाच भिजत घातली होती, ती गाळून घेतली आणि सांबरमध्ये टाकायची आहे. आता आपलं सांबर होत आलंय तर त्यामध्ये मी थोडासा गूळ टाकणार आहे. गूळ आणि चिंच टाकल्यामुळे आपल्या सांबरला छान आंबट गोड अशी चव येते. आपलं सांबर इथे तयार आहे. आता आपण वडे बनवायला घेऊयात. वडे बनवण्यासाठी हे जे आपलं उडदाच्या डाळीचं पीठ आहे त्यामध्ये चवीसाठी मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आलं आणि हिरवी मिरची एकदम बारीक कट करून त्यामध्ये टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झाल्यानंतर आपण वडे बनवायला घेऊया. आता इथे आपलं पीठ छान मिक्स झालंय, आपण वडे बनवूया. आता इथे कढईतील तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि मगच वडे सोडायचेत. त्यामुळे काय होईल तर वडे खाली चिटकणार नाहीत, व्यवस्थित निघतील. आणि छोटे छोटेच बनवायचे, असं नाही की मोठेच बनवले पाहिजे.
छोटे बनवायलाही इझी आणि तळायलासुद्धा इझी. तर बघू शकता मी तुम्हाला इथे एक वडा बनवून दाखवते. हलकासा पाण्याचा हात घ्यायचा आणि जास्त पाणी घ्यायचं नाही. गरम तेलामध्ये पडलं तर ते अंगावरती उडू शकतं. म्हणून थोडासा हलकासा हात घ्यायचा आणि असं हातावरती पीठ घेऊन तेलात सोडायचं. आपलं तेल जर चांगलं गरम झालं असेल ना, असं थोडंसं हलकं हलवले की लगेच ते वरती येतात आणि छान फ्राय होतात. तर बघू शकता इथे आपले वडे बनवून तयार आहेत. एकदम बनवायला इझी आणि खूप छान बनतात. तुम्ही नक्की बनवून बघा. इथे बघू शकता आपलं सांबर, चटणी आणि वडे बनवून तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.